नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल तडेकर स्वागत करतोय आपला पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर फिजिक्स बाय अमोल सर। तर बाळांनो, आपण लास्ट लेक्चर मध्ये रे या चॅप्टरची थेअरी जी होती ते पूर्णपणे कंप्लीट केली होती, बरोबर आहे। आणि थेअरी मध्ये कशा प्रकारे शिकवले जे होतं मी त्यामध्ये आपण कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जाते हे सुद्धा बघितलं होतं, बरोबर आहे। आणि सोबत सोबत बाळांनो, मी या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन सुद्धा तुम्हाला ऍट दी एंड समजावणार आहोत। तर त्याआधी आपल्याला बघायचं आहे या चॅप्टर मध्ये असलेले जे एमसीक्यूज आपल्याला टेक्स्ट बुक मध्ये ते समजून सांगणार आणि बाळांनो जे अनसॉल्व्ड न्यूमेरिकल्स आपल्याला या चॅप्टर मध्ये आहेत ते न्यूमेरिकल सुद्धा सोडून देणार आहोत। तर बाळांनो चालू करतो रे सगळ्यात आधी एमसीक्यू पासून। तर आपला सगळ्यात आधी काय इंटेन्शन आहे बाळांनो की वगैरे माझी जी होती 2 दिवसाची बाळांनो गॅप गेलेली आहे ड्यू टू सम रिझन्स। तर बाळांनो काही टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही, मी पुन्हा वापस आलेलो आहोत आणि पुन्हा नव्याने चालू करत आहोत आपण। तर आपण चॅप्टरची थेअरी जी होती ऑलरेडी पहिल्या 7 जे आपले व्हिडिओज होते त्यामध्ये कव्हर केलेली आहे। आता आपल्याला बघायचं होतं रे न्यूमेरिकल्स आणि एमसीक्यू जे आहेत ते बघायचं आहे। तर बाळांनो चला रे बघायचं आहे। पहिला एमसीक्यू आपला एमसीक्यू चालू करतो आणि पहिलाच एमसीक्यू आपल्या टेक्स्ट बुक मधला जो की तुम्हाला दिसत असेल बोर्डवर, ओके। तर काय म्हणतात रे बाळांनो, पहिला एमसीक्यू काय म्हणतो, व्हेन सीन फ्रॉम बिलो, ओके, व्हेन सीन फ्रॉम बिलो the blades of a ceiling fan are seen to be revolving anti-clockwise and their speed is decreasing. Okay, select correct statement about the direction of its angular velocity and angular acceleration. तर बाळांनो हा एमसीक्यू म्हणत काय आहे बघा रे, की जर आपण सिलिंग फॅन आहे, ओके, सिलिंग फॅन बघितलाय बाळांनो, आपण कुठून बघतो रे, सिलिंग फॅन वर लावलेला असतो, आपण बघत कुठून आहोत, खालून। म्हणजे जेव्हा आपण सिलिंग फॅनला खालून बघत आहोत तेव्हा सिलिंग फॅनचे जे ब्लेड्स आहेत काय रे, ब्लेड्स किंवा ब्लेड्स ऑफ सिलिंग फॅन आर सीन टू बी रिव्हॉल्विंग अँटी क्लॉकवाईज। म्हणजेच बाळांनो होत काय आहे की जेव्हा आपण फिरताना सिलिंग फॅन जो फिरत आहे त्याला खालून बघत आहोत, म्हणजे वर फॅन आहे आपण खालून बघत आहोत अशा प्रकारे, तेव्हा त्याचे जे ब्लेड्स आहेत त्या कशा फिरताना दिसत आहेत आपल्याला रे, रिव्हॉल्विंग अँटी क्लॉकवाईज। म्हणजेच जेव्हा आपण खालून बघत आहोत तेव्हा बाळांनो कशा दिसत आहेत, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन दिसत आहेत। कोण, तर ब्लेड, फॅनच्या ब्लेडची डायरेक्शन ऑफ रोटेशन। त्यानंतर अँड देअर स्पीड इज डिक्रीजिंग, स्पीड काय होत आहे बाळांनो, स्पीड इज डिक्रीजिंग, ओके। तर काय होत आहे की अँटी क्लॉकवाईज जेव्हा आपण सिलिंग फॅनच्या ब्लेडला खालून बघत आहोत तेव्हा ते फिरताना दिसत आहेत, बट कोणत्या डायरेक्शन मध्ये रे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये। आणि बाळांनो त्यांचे स्पीड काय होत आहे तर डिक्रीज होत आहे, स्पीड काय होत आहे रे, डिक्रीज, याच्यावर फोकस करायचा आहे। अँड देअर स्पीड इज डिक्रीजिंग, ओके, हा इम्पॉर्टंट की रोल प्ले करणार आहे, कसा करणार आहे बघा, सिलेक्ट करेक्ट स्टेटमेंट अबाउट द डायरेक्शन ऑफ इट्स अँग्युलर वेलोसिटी अँड अँग्युलर एक्सलरेशन। तर 4 स्टेटमेंट दिलाय बाळांनो आपल्याला। ए स्टेटमेंट काय म्हणतात रे, अँग्युलर वेलोसिटी अपवर्ड डायरेक्शन राहणार म्हणते आणि अँग्युलर एक्सलरेशन डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये राहणार म्हणते। बी स्टेटमेंट किंवा बी ऑप्शन काय म्हणतात आपल्याला, अँग्युलर वेलोसिटी जे आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये राहणार म्हणते आणि अँग्युलर एक्सलरेशन कसं राहणार म्हणते, अपवर्ड डायरेक्शन मध्ये राहणार म्हणते। तिसरा ऑप्शन काय आहे बाळांनो, बोथ अँग्युलर वेलोसिटी अँड अँग्युलर एक्सलरेशन आर अपवर्ड। आणि बाळांनो चौथा ऑप्शन काय दिले आपल्याला, तर बोथ अँग्युलर वेलोसिटी अँड अँग्युलर एक्सलरेशन कशा आहेत तर डाऊनवर्ड। अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आपल्याला। तर समजायचं काय बाळांनो, समजावून सांगतो मी एखाद्या एक्झाम्पलच्या माध्यमातून किंवा थोडाफार समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो। सगळ्यात आधी समजायचं काय एमसीक्यू काय म्हणत आहे। तर बाळांनो आपण कुठून बघत आहोत, खालून बघत आहोत। व्हेन सीन फ्रॉम बिलो म्हणजे खालून जेव्हा आपण बघत आहोत तेव्हा सिलिंग फॅनचे जे ब्लेड्स आहेत त्या अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट होताना आपल्याला दिसत आहेत आणि फॅनची स्पीड काय होत आहे रे, फॅनची स्पीड काय होत आहे, डिक्रीज, ओके। आणि आपल्याला डायरेक्शन कोणाची काढायची आहे किंवा डायरेक्शन कोणाची सांगायची, अँग्युलर वेलोसिटी आणि अँग्युलर एक्सलरेशनची। तर बाळांनो मी राईट हँड थंब रूल समजून सांगितलं होतं, बरोबर आहे का। ऍक्सिस ऑफ रोटेशनला आपण अशा प्रकारे पकडला होता, तर कर्ल फिंगर काय देतात रे, डायरेक्शन ऑफ रोटेशन आणि थंब म्हणजे काय असते, डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलोसिटी। तर क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये असेल तर अँग्युलर वेलोसिटी कधी होती रे, अशा प्रकारे होती अपवर्ड डायरेक्शन मध्ये। आता बाळांनो सॉरी हे कोणत्या अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असेल तर थंब कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे, अँड आपल्या अपवर्ड डायरेक्शन मध्ये। तर अपवर्ड डायरेक्शन मध्ये थंब आहे म्हणजे आपली अँग्युलर वेलोसिटी आहे कोणत्या डायरेक्शन मध्ये राहणार, अपवर्ड डायरेक्शन मध्ये। बट आपल्याला बघायचं कुठून आहे तर खालून बघायचं आणि कोणाला बघायचं तर फॅनचे जे ब्लेड्स आहेत त्यांना बघायचं। बाळांनो कशा प्रकारे बघू शकतो आपण, ओके। चला रे समजून सांगतो। तर बघा बाळांनो आता मी एक सिलिंग फॅन बनवलाय तुमच्यासाठी, खास करून तुमच्यासाठी। बघा बाळांनो हा समजा सिलिंग फॅन, आता मी याला असा पकडला, बघा राहणार नाही अशा प्रकारे, तर हा फॅन आहे, ओके। हा फॅन आहे बाळांनो, याला कुठून बघतो आपण, खालून बघतो अशा प्रकारे। तर काय होत आहे, हा कसा फिरताय रे,
अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये अशा प्रकारे फिरत आहे. ओके, इकडून इकडे जाते अशा प्रकारे फिरणार. हा म्हणजे कोणती डायरेक्शन आहे? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. जेव्हा मी खालून बघतो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन फिरताना दिसत आहे आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी कशी राहते बाळांनो? अपवर्ड डायरेक्शन मध्ये. येस ऑर नो? तर अँग्युलर व्हेलॉसिटी कोणत्या डायरेक्शन राहणार आहे? अपवर्ड डायरेक्शन मध्ये राहणार. ओके, आणि बाळांनो स्पीड काय होत आहे रे? स्पीड काय होत आहे? डिक्रीज होत आहे. स्पीड डिक्रीज होत आहे तर काय होणार आहे बाळांनो? लक्ष द्यायचं आहे की स्पीड जर डिक्रीज होत आहे ना फॅनची, तर बाळांनो वेलॉसिटीच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये एक्सलरेशन राहणार. ओके, म्हणजे वेलॉसिटी जर डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये लागत असेल तर एक्सलरेशन अपवर्ड डायरेक्शन लागणार, किंवा एक्सलरेशन वेलॉसिटी जे आहे ते अपवर्ड डायरेक्शन मध्ये असेल तर एक्सलरेशन कसं राहणार? डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. दोनच गोष्टी होणार आहेत. ओके, तर काय करायचं आपल्याला? स्पीड डिक्रीज होत आहे म्हणजेच काय होणार आहे? तर वेलॉसिटी आणि एक्सलरेशन एकमेकांना कशी राहणार? अपोजिट डायरेक्शन मध्ये राहणार. तेव्हाच काय होणार? फॅनची स्पीड काय होणार? डिक्रीज होणार. ओके, म्हणजे एक गोष्ट समजली आहे की वेलॉसिटी आणि एक्सलरेशन दोन्ही बी कशी राहणार? एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये. आणि आपल्याला वेलॉसिटीची डायरेक्शन माहिती आहे. कशी माहिती आहे? तर अकॉर्डिंग टू राईट हँड थंब रूल, जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये मोशन होत असेल तर अपवर्ड डायरेक्शन मध्ये राहणार वेलॉसिटी. तर बाळांनो वेलॉसिटी अपवर्ड डायरेक्शन मध्ये कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? बघा बाळांनो, पहिला ऑप्शन दिसत आहे का? अँग्युलर वेलॉसिटी कशी आहे? अपवर्ड डायरेक्शन मध्ये आहे. आणि अँग्युलर वेलॉसिटी जर अपवर्ड डायरेक्शन मध्ये आहे तर बाळांनो मला सांगा अँग्युलर एक्सलरेशन कसं राहणार? डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. म्हणजेच बाळांनो आपला पहिलाच ऑप्शन काय तर करेक्ट ऑप्शन आहे. काय रे आपला पहिलाच ऑप्शन ए ऑप्शन काय तर करेक्ट ऑप्शन आहे. आणि दिस इज द आन्सर टू युअर एमसीक्यू. ओके बाळांनो, काय समजायचं होतं की जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असेल तर अँग्युलर वेलॉसिटी अपवर्ड डायरेक्शन मध्ये असते आणि स्पीड कमी होत आहे, म्हणून अँग्युलर वेलॉसिटी आणि अँग्युलर एक्सलरेशन कशी राहणार आहे? तर एकमेकांपासून अपोजिट डायरेक्शन मध्ये राहणार. आणि अपोजिट डायरेक्शन मध्ये म्हणून अँग्युलर वेलॉसिटी अपवर्ड डायरेक्शन, अँग्युलर एक्सलरेशन कसं राहणार? डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये राहणार. आणि बाळांनो हा आहे आपला पहिलाच एमसीक्यू होता. ओके, आय होप बाळांनो समजलेला असेल. चला त्यानंतर आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट एमसीक्यू. तर बाळांनो मी बोर्डवर लिहितो नेक्स्ट एमसीक्यू, लक्ष द्यायचं. ओके चला. तर बाळांनो हा आपला नेक्स्ट एमसीक्यू आहे रे. तर नेक्स्ट एमसीक्यू म्हणजे एमसीक्यू सेकंड जो आहे तो काय म्हणत आहे बघा. वाचा रे बाळांनो, काय म्हणत आहे बघा रे. ए पार्टिकल ऑफ मास 1 kg. एक पार्टिकल आहे ज्याचा मास किती आहे रे? 1 kg आहे. टाईड टू ए 1.2 मीटर लॉंग स्ट्रिंग. म्हणजे एक मास जो आहे त्याला काय केलेलं आहे आपण? 1.2 मीटर लॉंग स्ट्रिंगने काय केलं तर बांधलेला आहे. इज व्हील्ड टू परफॉर्म व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. म्हणजे काय केलं त्याला? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरवलेलं आहे अंडर ग्रॅव्हिटी. तर मिनिमम स्पीड ऑफ द पार्टिकल इज किती दिली आपल्याला? 5 मीटर पर सेकंड. म्हणजे पार्टिकलची मिनिमम स्पीड किती दिली रे? 5 मीटर पर सेकंड. तर कन्सिडर फॉलोइंग स्टेटमेंट. तर दोन स्टेटमेंट आपल्याला दिल्या बाळांनो. ती स्टेटमेंट काय म्हणतात रे? मॅक्झिमम स्पीड मस्ट बी 5√5 मीटर पर सेकंड. म्हणजेच आपल्याला काय दिलेलं आहे तर मिनिमम स्पीड 5 मीटर पर सेकंड दिलेली आहे आणि मॅक्झिमम स्पीड किती असायला पाहिजे म्हणते किंवा किती असणार रे? पी स्टेटमेंट मध्ये काय म्हणतात तर 5√5 मीटर पर सेकंड. आणि क्यू स्टेटमेंट काय म्हणतात बाळांनो? The difference between maximum and minimum tension along the string is 60 न्यूटन. म्हणजे मॅक्झिमम टेन्शन आणि मिनिमम टेन्शन जो आहे यामध्ये डिफरन्स किती राहणार तर 60 न्यूटनचा डिफरन्स राहणार क्यू स्टेटमेंट म्हणत. आणि आपल्याला ऑप्शन किती दिलेत तर 4 ऑप्शन दिले बाळांनो. पहिला ऑप्शन काय बघा इथे दिसत असणार. पहिला ऑप्शन काय आहे? ओनली स्टेटमेंट पी इज करेक्ट. म्हणजे फक्त पी बरोबर आहे बाळांनो, पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन काय म्हणतात रे? ओनली स्टेटमेंट क्यू इज करेक्ट. म्हणजे फक्त आणि फक्त क्यू करेक्ट आहे म्हणते. तिसरा ऑप्शन काय म्हणताय? बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट. म्हणजे पी पण बरोबर आहे आणि क्यू सुद्धा बरोबर आहे असं म्हणताय तिसरा ऑप्शन. आणि चौथा ऑप्शन काय म्हणताय? बोथ स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट. तर बाळांनो याला सॉल्व्ह कसं करायचं किंवा समजायचं कसं आहे रे? तर सगळ्यात आधी बघा आपल्याला दिलेलं काय मी समजून सांगतो बाळांनो. जेव्हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन समजून सांगितलं होतं बघा काय केलेलं आहे? एक मास घेतलेला आहे. ओके दिसत आहे अशा प्रकारे. एक काय घेतलेला आहे? किती मास आहे रे? 1 kg चा. तर असं समजा हा जो चॉक आहे किंवा हा जो वेट लावलेला आहे याचा मास किती आहे किंवा किती आहे? हा 1 kg आहे. हे स्ट्रिंग आहे. स्ट्रिंगची लेंथ किती दिली आहे बाळांनो आपल्याला? 1.2 मीटर. तर या स्ट्रिंगची लेंथ काय? 1.2 मीटर. याला काय करायचं रे? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करायची आहे. म्हणजे व्हर्टिकल सर्कल मध्ये फिरत आहे हा. तर होत काय आहे बाळांनो बघा रे. तर याची मिनिमम स्पीड आता आपल्याला माहित आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन डायग्राम बघा बाळांनो. व्हर्टिकल सर्कल झाली. काय होतं रे? 3 पोझिशन सांगितलं होतं. एक हायेस्ट पॉईंट बघा थेअरीलाच आपण वापरतो. जे आपण शिकलेलो आहोत तेच वापरून आपण इथे सोडवणार आहोत. कशाला तर एमसीक्यूज आणि न्यूमेरिकल्सला. ओके तर कसा करणार आहोत बाळांनो लक्ष द्या. हा ए पॉइंट होता रे. हा बी पॉइंट म्हणजे लोएस्ट पॉइंट होता आणि सी पॉइंट म्हणजे
मिड पॉईंट होता बघा, हायेस्ट पॉईंट, लोएस्ट पॉईंट आणि मिड पॉईंट. बाळांनो सगळ्यात आधी बघा आपल्याला इथे व्हीचा फॉर्म्युला माहित होता. हायेस्ट पॉईंट वर स्पीड किती असते तर √RG असते. लोएस्ट पॉईंट वर किती असते रे, आणि हे मिनिमम असते. √RG म्हणजे मिनिमम. लोएस्ट पॉईंट वर किती राहणार स्पीड तर मॅक्झिमम राहते. किती राहते फॉर्म्युला √5RG. ओके. आणि बाळांनो सी पॉईंट वर किती राहते तर VC इज इक्वल टू किती राहते बाळांनो √3RG असते का. चला पुन्हा आपल्याला माहित आहे TA म्हणजे हायेस्ट पॉईंट वर टी कसा राहतो, टेन्शन 0 राहतो म्हणजे मिनिमम आहे का. ओके. टेन्शन कसा राहतो, मिनिमम राहतो. A पॉईंट वर 0 राहतो. बाळांनो बी पॉईंट वर म्हणजे लोएस्ट पॉईंट वर टेन्शन कसं राहतो रे तर मॅक्झिमम राहतो आणि किती राहतो 6 mg. आणि सी पॉईंट वर टेन्शन किती राहतो रे, TC इज इक्वल टू 3 mg. बाळांनो हे मी पूर्ण फॉर्म्युले जे आहेत हे काढून दिले आहेत बघा. मिनिमम वेलॉसिटी किती असते रे √RG, मॅक्झिमम किती असते √5RG आणि मिड पॉईंट वर किती असते √3RG. त्यानंतर टेन्शन A पॉईंट वर 0 असते म्हणजे मिनिमम असते. त्यानंतर बी पॉईंट वर 6 mg असते म्हणजे किती असते मॅक्झिमम असते. आणि 3 mg म्हणजेच काय तर सी पॉईंट वर असला म्हणजे मिड पॉईंट वर असला टेन्शन आहे. सगळं माहिती आहे आपल्याला. आता आपल्याला दिलेले काय बघा बाळांनो, मिनिमम व्हॅल्यू दिलेली आहे, स्पीडची दिलेली आहे का रे. फॉर्म्युले समजले असतील तर बाळांनो आता मी कुठेतरी मिटवतो कारण मला जागा हवी आहे. तर बाळांनो बघा काय करायचं आपल्याला समजायचं आता. तर बाळांनो बघा रे, मी काय केलं होता 1.2 मीटरच्या स्ट्रिंगला लटकवलेला होता त्या वेटला आणि काय करतो ब्रिल्ड करत होतो. तर हे लेंथ म्हणजे रेडियस इज इक्वल टू किती झाली रे 1.2 मीटर. ओके. रेडियस किती झाली आहे व्हर्टिकल सर्कलची बाळांनो R इज इक्वल टू 1.2 मीटर झाली. ओके. चला त्याच्यानंतर मास किती आहे बाळांनो, M ची व्हॅल्यू किती आहे, M इज इक्वल टू 1 kg आहे. ओके. तर करायचं काय बघा, लक्ष द्या, मी सॉल्व्ह करून देतो. याला मिटवतो या डायग्रामला. लक्ष द्यायचं, समजलं असेल काहीतरी सोडून दिला होता अशा प्रकारे मी. हो सर, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये सोडून दिलेला होता सर. तर बाळांनो त्यालाच आपल्याला वापरायचं आहे बघा. फॉर्म्युले तुम्हाला लिहून ठेवायचे. बाळांनो फॉर्म्युले जेवढे पण चॅप्टर मध्ये शिकलेलो आपण तेवढे पण एका फॉर्म्युल्याची शीट बनवायची, त्यावर लिहून ठेवायचे आणि त्यांना रोज वाचत राहायच्या सो दॅट तुम्ही काय करणार आहे फॉर्म्युले आठवू शकणार. ओके. चला आता काय करायचंय तर समोर बघू. बघा रे आपल्याला दिलेला काय आहे, डाटा काय दिलेला आहे, यामध्येच मी आन्सर काढून देतो बघा. या डब्यामध्ये आपल्याला आन्सर काढायचं आहे. कसं काढणार बघा. तर आपल्याला दिलेलं काय, मास दिलेला आहे. मास इज इक्वल टू किती दिलेलं आहे रे 1 kg दिलेलं आहे. सर नो हो सर. त्यानंतर बाळांनो जो स्ट्रिंग होती, स्ट्रिंगची लेंथ आपल्याला किती दिली आहे 1.2 मीटर. स्ट्रिंगची लेंथ म्हणजे काय होते व्हर्टिकल सर्कलचे रेडियस होते. तर रेडियस इज इक्वल टू काय दिलेलं आहे 1.2 मीटर दिलेलं आहे. त्यानंतर बाळांनो काय दिलंय पुन्हा, मिनिमम स्पीड ऑफ द पार्टिकल इज 5 मीटर पर सेकंड आहे का रे. मिनिमम स्पीड 5 मीटर पर सेकंड. तर V मिनिमम इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो मिनिमम स्पीडचा √RG आता सांगितलं इज इक्वल टू किती दिलं रे 5 मीटर पर सेकंड. आता काढायचे काय तर दोन गोष्टी काढायच्या. पहिली म्हणजे काय रे मॅक्झिमम स्पीड. तर आपल्याला माहिती आहे बाळांनो सोल्युशन किंवा यामध्ये आपण बघा काय करणार आहोत, मॅक्झिमम स्पीड आपल्याला काढायची आहे. किती असायला पाहिजे ते 5√5. तर आपण काय करणार मॅक्झिमम स्पीड काढणार आणि किती येते 5√5 येते की नाही येते ते चेक करणार. जर नाही येत असेल तर P काय झाली रॉंग स्टेटमेंट झाली. म्हणजे P काय होणार आहे करेक्ट राहणार आहे का नाही. जर येत असेल तर P कशी स्टेटमेंट आहे, मग P कशी राहणार करेक्ट स्टेटमेंट राहणार. ओके. तर बाळांनो बघा आपल्याला माहिती आहे Vmax मॅक्झिमम स्पीडचा फॉर्म्युला माहिती आहे काय रे √5RG आहे का बाळांनो. हो सर. इज इक्वल टू याला असं लिहू शकतो का √5 इंटू √RG. बाळांनो √RG म्हणजे किती दिलेलं आहे 5. तर काय करणार रे इज इक्वल टू 5 √RG म्हणजे किती आहे बघा. इथे √RG ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 5 दिलेली आहे, क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. तर काय करणार रे हा 5 झाला 5 इंटू √5 म्हणजे 5√5 म्हणजे जे P स्टेटमेंट आहे मीटर पर सेकंड मध्ये लिहा. तर बाळांनो P स्टेटमेंट जे आहे Vmax किती येत आहे रे, मॅक्झिमम स्पीड किती आहे बाळांनो, मॅक्झिमम स्पीड इज इक्वल टू 5√5. म्हणजे हे स्टेटमेंट कशा रे P स्टेटमेंट कशा आहे बाळांनो ही वाले मॅक्झिमम स्पीड मस्ट बी 5√5. तर आलेले आहे मॅक्झिमम स्पीड 5√5 म्हणजे हे स्टेटमेंट कशा रे करेक्ट आहे. पहिली स्टेटमेंट काय झाली करेक्ट झाली. आता दुसरी चेक करायची. दुसरी काय डिफरन्स बिटवीन मॅक्झिमम अँड मिनिमम टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग इज किती पाहिजे म्हणते 60 न्यूटन. तर बाळांनो मॅक्झिमम टेन्शन आणि मिनिमम टेन्शनचा डिफरन्स मी फॉर्म्युला बी काढून दिला होता. किती असते रे डिफरन्स ॲट हायेस्ट पॉईंट अँड डिफरन्स ॲट टेन्शन डिफरन्स इन टेन्शन ॲट हायेस्ट पॉईंट अँड डिफरन्स इन टेन्शन ॲट लोएस्ट पॉईंट बघा मी काढून दिला होता बाळांनो फॉर्म्युला. सगळ्यात आधी बघा तुम्ही जर बघितलं ना व्हर्टिकल सर्क्युलर मोशन वाला लेक्चर आपल्याला, तर त्यामध्ये तुम्हाला मी असा काहीतरी काढून दिला होता डिफरन्स इन टेन्शन ॲट
हायेस्ट पॉइंट अँड लोवेस्ट पॉइंट इज इक्वल टू किती असते रे 6 mg असते. किती असते 6 mg. काऊन तर हायेस्ट पॉइंट वर 0 असते, लोवेस्ट पॉइंट वर 6 mg असते. 6 mg मधून 0 ला काढला तर डिफरन्स इन टेन्शन किती झाला 6 mg. तर इज इक्वल टू 6 इंटू m किती आहे आपल्याकडे, मास किती आहे 1 kg, तर इंटू 1 इंटू ग्रॅव्हिटीला 10 घ्या सीधा. ओके, ग्रॅव्हिटी किती असते, एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बट आपण त्याला राऊंड फिगर मध्ये 10 घेतला समजा, तर 6 इंटू 1 इंटू 10 म्हणजे किती झाला रे 60 न्यूटन. म्हणजे हे क्यू स्टेटमेंट सुद्धा कसे आहे बाळांनो, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे दोन्ही पण स्टेटमेंट कसे आहेत त्या ठिकाणी करेक्ट आहेत. करेक्ट कुठे ऑप्शन कुठे आपला, बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट. तर बाळांनो आपला सी ऑप्शन काय रे, करेक्ट ऑप्शन काय झाला आपला, सी ऑप्शन झाला. आणि बाळांनो अशा प्रकारे तुम्हाला एमसीक्यू सॉल्व्ह करायचे. त्यानंतर आपण बघणार आहोत रे नेक्स्ट एमसीक्यू. तर याला मिटवतो बाळांनो, नेक्स्ट एमसीक्यू लिहितो. चला तर बाळांनो हा जो आहे हा आपला तिसरा एमसीक्यू आहे रे, जो की आपली जी टेक्स्ट बुक आहे, टेक्स्ट बुक मधला तिसरा एमसीक्यू आहे. तर बाळांनो लक्ष द्यायचं आहे रे, काय म्हणताय, सिलेक्ट करेक्ट स्टेटमेंट अबाउट द फॉर्म्युला ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया इन टर्म्स ऑफ मास m ऑफ द ऑब्जेक्ट अँड सम ऑफ इट्स डिस्टन्स पॅरामीटर सच एज r अँड l, म्हणजेच रेडियस आणि लेंथ. ओके, चला बाळांनो, तर पहिली स्टेटमेंट किंवा पहिलं ऑप्शन काय दिलेलं आहे आपल्याला, क्वेश्चन काय म्हणत आहे, तर आपल्याला करेक्ट ऑप्शन 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 ऑप्शन पैकी आपल्याला करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे बाळांनो, जो की कसा राहणार रे, तर करेक्ट राहणार. ठीक आहे, करेक्ट स्टेटमेंट सिलेक्ट करायचे 4 स्टेटमेंट पैकी. तर बाळांनो कसं करणार, तर बघा सगळ्यात आणि कोणाच्या बाबतीत आहे, तर हा मोमेंट ऑफ इनर्शियाच्या बाबतीमध्ये कोणती स्टेटमेंट बरोबर आहे ते सिलेक्ट करायचं आपल्याला. तर पहिली स्टेटमेंट बघा, ए 1 बाय 1 जाऊ आपण, कोणती चुकते कोणती बरोबर आहे ते सिलेक्ट करू आपण. ओके, तर डिफरंट ऑब्जेक्ट्स मस्ट हॅव डिफरंट एक्सप्रेशन्स फॉर देअर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणते. ओके, म्हणजेच वेगळ्या वेगळ्या ऑब्जेक्टचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो वेगळाच राहणार. मस्ट म्हणत आहे, मस्टचा मिनिंग काय होणार बाळांनो, की सगळ्यांचा डिफरंट ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया हमेशा डिफरंटच राहणार. असं म्हणजेच असं काही नेसेसरी नाही बाळांनो. काही काही ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा येतो रे, सेम येतो. म्हणजेच पहिली स्टेटमेंट बरोबर आहे का, नाही, काऊन नाही सर, तर बाळांनो डिफरंट ऑब्जेक्ट हे बरोबर आहे. डिफरंट ऑब्जेक्ट मस्ट हॅव म्हटलं म्हणजे राहिलेच पाहिजे म्हणते, बट राहते का, नाही राहत. काही काही ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम राहते बाळांनो. जसा की एक्झाम्पल मध्ये बघायचं आपल्याला, तुम्ही रिंग, जे आपली रिंग असते ना, रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो रे 1/2 mr² असतो. ओके, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो तो 1/2 mr² असतो. तर बाळांनो काही काहींचा कसं राहते, सेम राहते. आणि सेम असेल तर बाळांनो मस्ट वापरल्या जाऊ शकते का, नाही. पण इथे काय केलेलं आहे, तर मस्ट हॅव म्हणजे राहिलेच पाहिजे म्हणते, की डिफरंट ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया डिफरंट राहिलेच पाहिजे म्हणते. राहणार आहे का, नाही. काही काहीचा सेम राहते. म्हणजे पहिला ऑप्शन चुकला, तर चुकला बाळांनो. करेक्ट आहे का हा, नाही. आपल्याला करेक्ट वाला सिलेक्ट करायचा. दुसरा बघा आता काय म्हणताय, वेन रोटेटिंग अबाउट सेंट्रल ऍक्सिस, कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट रे, सेंट्रल ऍक्सिसच्या अबाउट हॉलो राईट सर्क्युलर कोन. हॉलो राईट सर्क्युलर कोन म्हणजे बाळांनो आईस्क्रीमचा कोन. ओके, चला बाळांनो त्याच्यानंतर अँड डिस्क हॅव सेम एक्सप्रेशन्स फॉर देअर एम आय. तर सर याची आम्हाला काही माहिती नाही सर, आयडिया नाही याच्या फॉर्म्युल्याबद्दल. तर बाळांनो तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये थेरी पोर्शन संपल्यानंतर एक तुम्हाला ग्रीन ब्रॅकेट दिलेलं आहे, ज्यामध्ये लिनियर मोशन आणि अँग्युलर मोशनचे कायनॅमेटिकल इक्वेशन्सचे आपल्याला रिलेशन्स किंवा आपल्याला त्यांच्यामध्ये जे काय दिलेलं आहे रे त्यांच्यावर आपल्याला कम्पॅरेटिव्हली स्टडी करायला दिलेलं आहे. सोबत आपल्याला ते झाल्यानंतर एक येलो टेबल दिलेला आहे. त्या टेक्स्ट बुक मध्ये जर बघितले तुम्ही तर येलो टेबल मध्ये बाळांनो मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले आहे डिफरंट ऑब्जेक्ट साठी. त्यामध्ये जर तुम्ही बघितले बाळांनो तर सेकंड ऑप्शनला चेक करा रे, काय आहे बाळांनो, वेन रोटेटिंग अबाउट सेंट्रल ऍक्सिस. सेंट्रल ऍक्सिस साठी चेक करायचं आहे कोणाला, हॉलो राईट सर्क्युलर कोनचा फॉर्म्युला किती असतो रे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो 1/2 mr². हा कोणासाठी आहे, हॉलो राईट सर्क्युलर कोन साठी आहे फॉर्म्युला. ओके बाळांनो, कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट, तर सेंट्रल ऍक्सिसच्या अबाउट. ओके, आणि बाळांनो हॅव अँड डिस्क हॅव, डिस्कला कसं राहणार, तर सेम एक्सप्रेशन फॉर द एम आय. डिस्कचा काय असतो बाळांनो सेंट्रल ऍक्सिस साठी, तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क अबाउट सेंट्रल ऍक्सिस इज इक्वल टू 1/2 mr². बाळांनो बघा कोणाचा रे, हॉलो राईट सर्क्युलर कोन साठी हा फॉर्म्युला आहे आणि डिस्क साठी सुद्धा हा फॉर्म्युला. कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट, तर सेंट्रल ऍक्सिसच्या अबाउट.
म्हणजे दोघांचा फॉर्म्युला कसा आहे तर सेम आहे की नाही बाळांनो? म्हणजे बघा सेम आहे की नाही, 1/2 mr² हा आहे आणि हा सुद्धा काय तर 1/2 mr², म्हणजे दोन्ही पण इक्वेशन कसे आहेत सेम आहेत. म्हणजे दुसरा ऑप्शन कसा आहे बाळांनो? करेक्ट आहे ना? तर दुसरा ऑप्शन काय आपला करेक्ट ऑप्शन आहे. चला सर दुसरा करेक्ट आला तर तिसऱ्याचं काय करायचं की नाही करायचं? बाळांनो तुम्हाला जर उत्तर मिळालं तर करण्याची आवश्यकता नाही, बट माझं काम आहे रे समजून सांगणे, तर मी काय करणार समजून सांगतो. तिसरा ऑप्शन काय म्हणताय? एक्सप्रेशन फॉर द मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर ए पॅरलल पाईप रोटेटिंग अबाउट द ट्रान्सवर्स ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर इन्क्लुड्स इट्स डेप्थ. म्हणजेच बाळांनो काय आहे तर रेक्टँग्युलर पॅरलल पाईप नाव ऐकलंय का रे? नाही ऐकलं असेल तर बाळांनो जो येलो टेबल आहे त्यामध्ये बघा तुम्हाला इक्वेशन दिसणार. ओके, तर रेक्टँग्युलर पॅरलल पाईपचा जो काय असतो मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच्यामध्ये डेप्थ पण इन्क्लूड असते म्हणते. बघा इथे लिहिलंय इन्क्लूड्स इट्स डेप्थ म्हणते. बाळांनो आता तिसऱ्या ऑप्शन मध्ये बघा रेक्टँग्युलर पॅरलल पाईप साठी बाळांनो काय राहते तर बघा मोमेंट ऑफ इनर्शिया इक्वल टू राहते 1/12 राहते. 1/12 काय असते बाळांनो तर यम काय तरी L² प्लस B². सर हा इक्वेशन कसा आहे सर, कसा आला? तर बाळांनो जो रेक्टँग्युलर पॅरलल पाईप राहणार त्यामध्ये काय होणार रे तर मोमेंट ऑफ इनर्शिया इक्वल टू 1/12 मास इंटू इथे डिस्टन्सचा स्क्वेअर पाहिजे आपण डिस्टन्सच्या ठिकाणी कोणाला घेतात रे लेंथचा स्क्वेअर प्लस ब्रीथचा स्क्वेअर. ओके, लेंथ आणि ब्रीथच्या स्क्वेअरची ऍडिशन इंटू मास किती तर 1/12. ओके, हा कोणासाठी आहे बाळांनो? रेक्टँग्युलर पॅरलेलो पाईपचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे. तुम्ही चेक केले पुस्तकामध्ये टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला हाच फॉर्म्युला मिळणार. यामध्ये मला सांगा या फॉर्म्युल्यात डेप्थ दिसत आहे का कुठे? लेंथ आहे हे ब्रीथ आहे, एल म्हणजे लेंथ आहे, बी म्हणजे ब्रीथ आहे, एम म्हणजे मास आहे. डेप्थ आहे का कुठे? नाही आहे. म्हणजे डेप्थ आहेच नाही तर इथे इन्क्लूड म्हणते म्हणजे आहे म्हणते, बट आहे का फॉर्म्युल्यात? नाही आहे. म्हणजे सी ऑप्शन सुद्धा काय झाला रे रॉंग झाला. आपल्याला माहितच आहे आता बाकीचे रॉंग होणार आहे काउंट एक भेटलेला आहे करेक्ट वाला, बी ऑप्शन करेक्ट होता. ओके, त्यानंतर काय अंतर आहे एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रॉड. एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रॉड and that of plane sheet is the same about a transverse axis. तर बाळांनो कोणाकोणाचा अंतर आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड आणि प्लेन शीटचा कसा राहणार म्हणते सेम राहणार म्हणते. तर मी सांगतो फॉर्म्युला काय ते. तर ओके बाळांनो फॉर्म्युला काय तो बघा रे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रॉड किती असतो आणि प्लेन शीटचा किती असतो ते पण सांगतो. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रॉड रॉड इज इक्वल टू काय असते बाळांनो तर 1/12 m r² किंवा ml² पण म्हणू शकता. ओके, कोणता ऍक्सिस आहे हे ट्रान्सवर्स ऍक्सिस आहे ना. ओके, mr² करा 1/12 mr². आता बाळांनो रॉड झाल्यानंतर प्लेन शीट म्हणजेच काय रे तर मोमेंट ऑफ इनर्शिया प्लेन शीट किंवा शीट लिहितो. ओके, तर मोमेंट ऑफ इनर्शिया प्लेन शीट किती राहणार जेवढा आपल्या पॅरलल पाईपचा येत होतो ना रेक्टँग्युलर पॅरलल पाईपचा जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो तेवढाच प्लेन शीटचा असतो. किती असतो तर इज इक्वल टू 1/12 m इन ब्रॅकेट काय येणार आहे L² प्लस B² लेंथ² प्लस ब्रीथ². ओके, बाकी फॉर्म्युला जसं तसंच आहे पण याच्यामध्ये काय होता r² होता. इथे काय L² प्लस B² किंवा इथे L² बी केला तरी बाळांनो इथे काय आहे L² प्लस B² म्हणजे सेम येत आहे का बाळांनो? ठीक आहे का? काय म्हणताय सेम म्हणत होता ना इथे इज द सेम म्हणत होता, बट हे सेम येत आहेत का? नाही येत आहे सेम. म्हणजे बाळांनो डी ऑप्शन सुद्धा काय झाला रे इनकरेक्ट ऑप्शन झाला. मग करेक्ट ऑप्शन काय होता बाळांनो आपल्याकडे तर बी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. सर हे फॉर्म्युले सर कसे बघितले किंवा कुठून आणले? तर बाळांनो आपला जो स्टेट बोर्डचा सिलेबस आहे यामध्ये फॉर्म्युला कसं काढायचं ते नाही दिलाय, डायरेक्ट फॉर्म्युला दिलेला आपल्याला टेक्स्ट बुक मध्ये 2 टेबल दिले आहेत बाळांनो येलो वाले. त्या येलो टेबल मध्ये बघाल तर तुम्हाला हे सगळ्यांचे फॉर्म्युलेज मिळणार. ओके, तर बाळांनो ते फॉर्म्युलेज तुम्हाला वाचत राहायचे आहेत सो दॅट ते तुम्हाला लक्षात आले पाहिजे किंवा आठवणीत राहिले पाहिजे. ओके, चला तर हा झाला आपला तिसरा MCQ. ओके, चला बाळांनो त्यानंतर आपल्याला बघायचं आहे चौथा MCQ आहे नेक्स्ट MCQ. तर याला मिटवणार आपण आणि दुसरा लिहिणार. ओके, चला बाळांनो नेक्स्ट आपला MCQ आहे MCQ नंबर 4. काय म्हणत आहे बाळांनो बघा समजून सांगतो A to Z समजून सांगतो. ओके, काय म्हणतात रे MCQ नंबर 4. इन ए सर्टेन युनिट द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ ए युनिफॉर्म डिस्क अबाउट इट्स सेंट्रल अँड ट्रान्सवर्स ऍक्सिस इज. कोण दिलेलं आहे बाळांनो तर रेडियस ऑफ गायरेशन दिलेलं आहे युनिफॉर्म डिस्कची कोणत्या ऍक्सिस साठी सेंट्रल आणि ट्रान्सवर्स ऍक्सिस साठी रेडियस ऑफ गायरेशन किती आहे रे √2.5 दिलेली आहे. इट्स रेडियस ऑफ गायरेशन
अबाउट ए टँजंट इन इट्स प्लेन मस्ट बी किती राहणार तर 4 ऑप्शन दिलेले आहेत. याला सॉल्व्ह करायचं आहे बाळांनो. आता कसं करणार सर? तर सगळ्यात आधी बाळांनो बघा आपल्याला दिलेलं काय, कोणासाठी दिलंय रे? युनिफॉर्म डिस्क साठी दिलाय. काय दिलंय तर रेडियस ऑफ गायरेशन दिलाय. किती दिलेलं आहे बाळांनो? √2.5. आणि कोणत्या ऍक्सिस साठी तर सेंट्रल आणि ट्रान्सवर्स ऍक्सिस साठी रेडियस ऑफ गायरेशन दिले आहे. तर सगळ्यात आपण लिहून घेऊ बाळांनो. याला सॉल्व्ह कसं करायचं आहे बघा रे. तर लिहिलं आपण ना, रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे के इज इक्वल टू किती दिलंय बाळांनो? √2.5 एवढा दिलेला आहे. कोणत्या ऍक्सिस साठी आहे तर सेंट्रल अँड ट्रान्सवर्स ऍक्सिस. तर आपण काय करणार? रेडियस ऑफ गायरेशन वरून आपल्याला काय काढायचं आहे बाळांनो? रेडियस ऑफ गायरेशनच काढायचे आहे, बट टँजेन्शियल ऍक्सिस साठी काढायचे. तर कसं काढणार बघा. तर मोमेंट ऑफ इनर्शिया वरून आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन मिळू शकते. कशी मिळणार म्हणून लक्ष द्या. तर चला रे, वी नो दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया एमआय म्हणजे काय होते? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए युनिफॉर्म डिस्क, ऑफ ए युनिफॉर्म डिस्क. ओके, युनिफॉर्म डिस्क. चला, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए युनिफॉर्म डिस्क अबाउट सेंट्रल ऍक्सिस. सेंट्रल ऍक्सिस काय असतो रे फॉर्म्युला? एमआय इज इक्वल टू किती असतो बाळांनो? सेंट्रल ऍक्सिस साठी 1/2 mr². हा फॉर्म्युला आहे कोणाचा रे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए युनिफॉर्म डिस्क अबाउट सेंट्रल ऍक्सिसचा फॉर्म्युला काय असतो? 1/2 mr². बट आपल्याला माहिती आहे, बट मोमेंट ऑफ इनर्शिया बघा बाळांनो, बट आपल्याला माहिती आहे रे, मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू काय होते? mk² होते बाळांनो. सांगितलंय का रेडियस ऑफ गायरेशन जेव्हा सांगितलं होतं? रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय होते? ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि बॉडीचा सेंटर ऑफ मास मधला जो डिस्टन्स राहते त्याला आपण काय म्हणतो रे? रेडियस ऑफ गायरेशन म्हणतो. ओके, तर बाळांनो मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू काय होते मग? तर mk². के म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन आहे. तर लिहू का बाळांनो एमआय च्या ठिकाणी? एमआय म्हणजे आय होते, आय इज इक्वल टू mk². तर लिहू का एमआय च्या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय होते रे? mk² इज इक्वल टू काय आहे? 1/2 mr². ओके बाळांनो, इकडचं एम आणि इकडचं एम काय झाले? कॅन्सल झाले. तर राहिला काय रे? k² इज इक्वल टू 1/2 r². टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. तर k इज इक्वल टू काय झाला मग? 1/√2 r झाला. येस ऑर नो? किंवा दोन्ही साइडला स्क्वेअर रूट घ्या, किंवा या 2 ला इकडे आणा, आणले, किंवा k² आहे. k² ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? √2.5 त्याचा काय होणार? स्क्वेअर. बघा k ची व्हॅल्यू ठेवली आणि त्याचा काय स्क्वेअर आहे का बाळांनो? k ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला दिलेली आहे. चला, इज इक्वल टू 1/2 r² बाळांनो. याचा स्क्वेअर रूट कटला राहिला काय? 2.5. आणि हा 2 इकडे डिवाइड मध्ये इकडे असते इंटू इज इक्वल टू काय राहिला रे? r². तर देअरफॉर r² इज इक्वल टू 2.5 इंटू 2 म्हणजेच 5. तर r ची व्हॅल्यू किती झाली बाळांनो? देअरफॉर r इज इक्वल टू √5. चला, r मिळाला आपल्याला. आता काढायचं काय आपल्याला? चला, तर इथे काढतो बाळांनो. चला, काय काढायचं रे आपल्याला? तर रेडियस ऑफ गायरेशनच काढायची आहे, बट कोणत्या ऍक्सिस साठी रे? टँजेन्शियल ऍक्सिस साठी. कोणाची तर? युनिफॉर्म डिस्कची. तर आपल्याला माहित आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए युनिफॉर्म डिस्क ऑफ ए डिस्क अबाउट टँजेन्शियल ऍक्सिस किंवा अबाउट टँजेंट इज गिवन बाय मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे रे? टँजेन्शियल ऍक्सिस साठी युनिफॉर्म डिस्कचा काय असतो बाळांनो? तर असतो रे 5/4 mr². असतो 5/4 mr². तर काय करणार बाळांनो? आता आपल्याला यासाठी टँजेन्शियल ऍक्सिस साठी असलेल्या रेडियस ऑफ गायरेशनला काहीतरी नाव देऊ आपण. k' किंवा k1 म्हणा, किंवा k2 म्हणा. याला k1 म्हटलं, त्याला k2 म्हणा, किंवा याला k1 म्हणा. हा k1 होता बाळांनो रेडियस ऑफ गायरेशन इथली. चला ठीक आहे, इथले रेडियस ऑफ गायरेशनला k2 म्हणतो. तर k2 ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. काय होणार? mk2 चा स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार रे? 5/4 mr². इकडचा एम आणि इकडचा एम काय झाले? कॅन्सल. तर देअरफॉर k². k2 म्हणजेच काय बाळांनो? रेडियस ऑफ गायरेशन अबाउट टँजेन्शियल ऍक्सिस. कोणाची? युनिफॉर्म डिस्कची. ओके, चला, तर इज इक्वल टू 5/4 इंटू r². बघा किती काढलेलं आहे आपण? 5. r² ची व्हॅल्यू बघा बाळांनो किती काढलेली आहे? 5 काढलेले आहे. सर नो? चला, दिसत आहे इथे. तर देअरफॉर 5 इंटू 5 म्हणजे 25 डिवाइड बाय 4. तर देअरफॉर k2 इज इक्वल टू, हे कुठं जाणार? सगळं अंडर रूट मध्ये. 5 इंटू 5 अंडर रूट मध्ये जाणार. 25 डिवाइड बाय 4 म्हणजे 5/2. येस ऑर नो? k2 इज इक्वल टू 5/2 म्हणजे किती होणार रे? 2.5 होणार. 5/2 म्हणजे किती होते? 2.5. चेक करा बाळांनो आपल्याकडे ऑप्शन काय? पहिला ऑप्शन आहे √5, दुसरा आहे 2.5. आपला आन्सर किती आला रे?
K2 ची व्हॅल्यू म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन अबाउट टँजंट किती आला तर 2.5 म्हणजे आपला बी ऑप्शन काय बाळांनो करेक्ट ऑप्शन आहे. समजला का रे? तर यासाठी बाळांनो जे मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युलाज आहेत ते तुम्हाला टेक्स्टबुक मधून ते जसेचे तसेच वाचायचे आहेत सो दॅट तुम्ही अशा प्रकारे एमसीक्यूज सॉल्व्ह करू शकणार. ओके चला त्यानंतर आपल्याला बघायचं आहे लास्ट एमसीक्यू आहे एमसीक्यू नंबर 5. ओके चला याला मिटवायचं आहे नेक्स्ट एमसीक्यू. सो एमसीक्यू नंबर 5 आहे आपला कन्सिडर फॉलोइंग केसेस. ओके 5व्या नंबरचा बाळांनो एमसीक्यू आहे. काय म्हणत आहे रे की आपल्याला ज्या केस दिल्या 2 केसेस दिल्यात केस नंबर पी आणि केस जे आहे ते क्यू. पी आणि क्यू ह्या 2 केसेस दिल्यात. पहिली केस काय म्हणत आहे रे ए प्लॅनेट रिव्हॉल्विंग इन ए इलेक्ट्रिकल ऑर्बिट आणि दुसरी केस काय आहे ए प्लॅनेट रिव्हॉल्विंग इन ए सर्क्युलर ऑर्बिट. तर म्हणत काय बाळांनो मग प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम कम्स इन फोर्स इन विच ऑफ दिस. म्हणजे या 2 केसेस पैकी प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम कोणत्या ठिकाणी कोणत्या केससाठी लागू होते म्हणते. तर बाळांनो सगळ्यात आधी आपल्याला माहिती आहे रे प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय होता रे. अरे सर ये तो पढ़ाई हुई चीज है. काय होता बाळांनो लॉ पण सांगितला होता याचा प्रूफ पण सांगितला होता. काय होता रे की एखाद्या बॉडीवर जर एक्सटर्नल टॉर्क नाही लागत आहे तर अँग्युलर मोमेंटम कसं राहणार कॉन्स्टंट. मग ते बॉडीची मोशन जे आहे ते इलेक्ट्रिकल ऑर्बिट मध्ये होऊ द्या नाही तर सर्क्युलर ऑर्बिट मध्ये होऊ द्या नाही तर पॅराबोलिक ऑर्बिट मध्ये होऊ द्या काही फरक पडणार आहे का नाही सर. तर बाळांनो काय होणार आहे रे जोपर्यंत त्या बॉडीवर एक्सटर्नल टॉर्क नाही लागत तोपर्यंत अँग्युलर मोमेंटम कसं राहणार कॉन्स्टंट. मग बॉडी किंवा प्लॅनेट जो आहे तो इलेक्ट्रिकल ऑर्बिट मध्ये फिरत असेल किंवा सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत असेल जोपर्यंत त्यावर एक्सटर्नल टॉर्क नाही लागणार तोपर्यंत अँग्युलर मोमेंटम कसं राहणार कॉन्स्टंट. मग सर इथं लागत आहे की नाही लागत आहे तर बाळांनो लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंट इथं पण लागणार आणि इथं पण लागू होणार. काहून तर एक्सटर्नल टॉर्क लागत आहे का नाही म्हणजे दोघांचा बी अँग्युलर मोमेंटम कसा राहणार रे कॉन्स्टंट राहणार. काही कठीण आहे का बाळांनो नाही. मग सर दोघांचा बी कॉन्स्टंट आहे तर ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत ऑनली फॉर पी म्हणजे फक्त पी साठी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम लागणार आहे का नाही म्हणजे फक्त इलेक्ट्रिकल ऑर्बिट मध्ये फिरेल तर अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट राहील का असं आहे का नाही. काहून तर बाळांनो क्यू बी बरोबरच आहे सर कारण क्यू साठी बी लागू होत आहे सर्क्युलर ऑर्बिट मध्ये सुद्धा अँग्युलर मोमेंटम कसं राहणार आहे कॉन्स्टंट राहणार आहे. मग बाळांनो कोणासाठी राहणार तर बोथ फॉर पी अँड क्यू कोण लागू होणार आहे तर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम कम्स इन फोर्स म्हणजे लागू होणे बाळांनो कोणाला लागू होणार आहे तर पी ला सुद्धा लागू होणार आणि क्यू ला सुद्धा लागू होणार. आणि अशा प्रकारे आपला ऑप्शन कोणता झाला रे सी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. 5व्या एमसीक्यू चा ऑप्शन कोणता करेक्ट आहे बाळांनो सी ऑप्शन करेक्ट आहे. आणि आपला शेवटचा एमसीक्यू आहे कोणता रे एमसीक्यू नंबर 6. ओके चला तर बाळांनो मिटवायला आणि आपण काढू आता एमसीक्यू नंबर 6 चा सोल्युशन आणि संपवून टाकू एमसीक्यूज ला. ओके चला त्यानंतर बाळांनो आपला जो आहे रे क्वेश्चन नंबर एमसीक्यू नंबर जो आहे तो 6 नंबरचा एमसीक्यू बघायचा आपल्याला. आता म्हणत काय बाळांनो बघा रे आणि अशा प्रकारचे एमसीक्यूज तुम्हाला बाळांनो एमएसटी सीईटी मध्ये विचारल्या जातात. ओके ऍज माय एक्सपिरियन्स की बाळांनो हा जो क्वेश्चन आहे एमएसटी सीईटी मध्ये विचारलेला आहे मी बघितलेला आहे. ओके तर बाळांनो काय म्हणत आहे बघा रे ए थिन वॉल्ड हॉलो सिलेंडर इज रोलिंग डाऊन अँड इन्क्लाइन प्लेन. मॅडम असं काही शिकवलंय का इन्क्लाइन प्लेनवर एक ऑब्जेक्ट होता रोल करत जात होता त्या मोशनला आपण कोणती मोशन म्हटला होता रे रोलिंग मोशन म्हटला होता. तर बाळांनो ए थिन वॉल्ड हॉलो सिलेंडर आहे जो काय करताय रोल करत आहे कशावर तर इन्क्लाइन प्लेनवर विदाउट स्लिपिंग म्हणजे स्लिप नाही होत आहे तो रोल करत आहे. ओके ऍट एनी इन्स्टंट. ओके द रेशिओ ऑफ कोणती एनर्जी आहे रे रोटेशनल आरओटी म्हणजे रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज टू कोणती आहे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी इज टू टोटल कायनेटिक एनर्जी. तर बाळांनो कसं काढायचं आहे बघा आपल्याला माहित आहे बघा इथून सॉल्व्ह करतो रे. चला काय करणार बाळांनो तर वी नो दॅट रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा डेरिवेशन सॉल्व्ह करून दिलता बाळांनो का तर हाफ आय ओमेगा स्क्वेअर होता का रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज टू किंवा रेस टू म्हणायला. ओके रेशिओ मध्ये आहे काय बाळांनो ट्रान्सलेशनल म्हणजे लिनियरच होते सांगितलंय मी जेव्हा कायनेटिक एनर्जीचे डेरिवेशन सोडून दिलते तेव्हा. ओके तर बाळांनो ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी लिनियर कायनेटिक एनर्जी काय असतो रे हाफ एम व्ही स्क्वेअर असतो की नसतो हो सर इज टू बाळांनो टोटल कायनेटिक एनर्जी काय होता ज्याच्यामध्ये रोटेशनल बी होता आणि ट्रान्सलेशनल बी होता म्हणजेच रोटेशनल मोशन पण होता आणि लिनियर मोशन पण होता म्हणजे कोणती मोशन आहे ते रोलिंग मोशन आणि रोलिंग मोशन मधली टोटल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काढून दिलाय बाळांनो कायनेटिक एनर्जी
रोलिंग मोशन किती असते रे, हाफ एम व्ही स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला काढून दिलाय मॅडम, मी सोडून दिलेला आहे, बघायचं लास्ट लेक्चर मध्ये हा फॉर्म्युला. ओके चला रे. तर बाळांनो आता आय म्हणजे काय होते रे, बट बाळांनो आय इज इक्वल टू होते एम के स्क्वेअर होते आणि ओमेगा इज इक्वल टू होते तर व्ही अपॉन आर होते की ना होते. हो सर. तर ओमेगा स्क्वेअर काय होणार, व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर लिहा बाळांनो इथे. तर देअरफॉर हाफ आयच्या ठिकाणी काय लिहिणार रे, एम के स्क्वेअर इंटू काय होणार व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर च्या ठिकाणी लिहिला व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इज टू हाफ एम व्ही स्क्वेअर इज टू काय बाळांनो, हाफ एम व्ही स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. एवढा समजला का रे. हो सर बाळांनो. बघा जे जे सारखे सारख्या सगळ्यामध्ये ते कॅन्सल होणार. जसं की इथे 1/2 1/2 1/2 काय झाले, तिघांमधले पण कॅन्सल झाले. यम यम आणि यम काय झाले कॅन्सल. व्ही स्क्वेअर आणि व्ही स्क्वेअर काय झाले कॅन्सल. जे जे राहिले ते पुन्हा एकदा लिहितो. इथे काय राहिला के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. तर देअरफॉर के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इज टू इथे काय राहिलाय का बाळांनो, काहीच नाही राहिला म्हणजे 1 राहिला तर इज टू 1 इज टू काय राहणार बाळांनो, इथे हे पूर्ण कॅन्सल झाले, राहिला काय 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. आणि बाळांनो आपल्याला काय काढायचं तर के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर ची व्हॅल्यू काढायची म्हणजे आपल्याला रेशिओज मिळत आहे. सर नो. हो सर. तर बाळांनो के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर ची व्हॅल्यू कशी काढणार, लक्ष द्या इकडे. काय आहे आपल्याकडे तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला दिलेला आहे का, नाही दिलेला आहे. चला ठीक आहे, आपण के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर काढू शकतो. चला काय लावणार रे, तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा स्टँडर्ड फॉर्म्युला काय असतो रे, एम आर स्क्वेअर. माहिती आहे का बाळांनो, मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे काय होते रे, मोमेंट ऑफ इनर्शिया होते त्या बॉडीचा. तर बाळांनो आय म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया कसा लिहू शकतो, एम के स्क्वेअर एस ऑर नो मास इंटू रेडियस ऑफ गायरेशनचा स्क्वेअर म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आधी होते इज इक्वल टू काय तर एम आर स्क्वेअर आहे. एम एम काय झाले कॅन्सल झाले तर के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इज इक्वल टू काय झाला 1 झाला. एस ऑर नो काउंट. तर के स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर आहे तर के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इज इक्वल टू काय झाला 1. तर के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर ची व्हॅल्यू किती झाली 1. इथे बी किती ठेवणार, के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरच्या ठिकाणी 1 ठेवणार. तर देअरफॉर के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर ची व्हॅल्यू 1 झाली तर 1 इज टू इथे किती आहे 1 इज टू इकडे किती होणार 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर किती 1 1 प्लस 1 म्हणजे किती झाला 2. तर रेशिओ बघा काय येणार आहे देअरफॉर 1 इज टू 1 इज टू 1 प्लस 1 म्हणजे 2. तर बघा चेक करा बाळांनो ऑप्शन 1 इज टू 1 इज टू 2. ओके चला बाळांनो आणि दिस इज द आन्सर. ओके कोणत्या ऑप्शन मध्ये आहे तर चेक करून घ्या 1 इज टू 1 इज टू 2. ओके आणि अशा प्रकारे आपण हे सगळेचे सगळे एमसीक्यू समजून घेण्याचा प्रयत्न केलाय बाळांनो. तर समजले असतील तर नक्कीच तुम्ही काय करायचं, तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करायचं आहे. आपल्या चॅनलला थोडं समोर घेऊन जायचं आहे आपल्याला, सो दॅट मला पण थोडाफार मोटिवेशन मिळेल व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि बाळांनो चला तर शेअर करा या व्हिडिओ या चॅनलला. सोबत बाळांनो सबस्क्राईब करायला तुमचे जो कोणी जवळचे फ्रेंड्स आहेत. आणि बाळांनो या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला खूप दूरपर्यंत घेऊन जाणार आहोत. तर तुम्हाला राहायचं आहे, फक्त मीच 2 दिवसासाठी गायब होतो तर त्यासाठी सॉरी. चला थँक्यू सो मच. हॅव नाईस डे.